ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळी। सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले। अवघे साखरेचे अंग अवघे साखरेचे अंग नैव्यंग निवडिता। सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले। तुका म्हणे जे जे करी तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता। सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले। पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन। दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची। कृपा झाले कथेचा विस्तार झाले कथेचा विस्तार कृपा झाले कथेचा विस्तार। सद्गुरुदास कृपा सद्गुरुदास कृपा बाबाजी सद्गुरुदास कृपा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपलिया। माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। विठ्ठल विठ्ठल ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळी। सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले। अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबार आहे। भगवती जगदंबा मातेच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक चोपदार बाबा वेनेकरी ऑपरेटर साहेब सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन। श्री क्षेत्र राशीन या ठिकाणी भगवती जगदंबा मातेच्या दरबारात प्रतिवर्षी संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव 43व्या क्रमांकाचा आणि आजची चिंतन सेवा 6व्या क्रमांकाची। हरिभक्तीपण प्रकाश महाराज जंजिरी यांच्या पूर्व सूचनेनुसार आणि आपल्या गावातील चुंबळकर बाबा यांच्या माध्यमात आपण ही सेवा स्वीकारत असताना थोडी धरसोड झाली, कारण प्रवास दूरचा होता। भगवान प्रभू रामचंद्रांची जी अयोध्या नगरी इथे आपल्या महाराष्ट्रातील संतवीर बंडातात्या महाराज कराडकर यांनी एक मोठा उत्सव प्रारंभित केलेला आहे। जवळजवळ 4000च्या पुढे समाज आपल्या महाराष्ट्रातला नेलेला आहे आणि त्यातली चिंतन सेवा कदाचित प्रवासामध्ये अडथळा येईल काय येईल हो करता 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 आणि ही सेवा स्वीकारली। जगदंबा मातेच्या कृपेने वेळेवर येण्याचं उपस्थित झालो आणि त्याकरता आपण या दरबारामध्ये एक छोटासा अभंग चिंतनाकरता निवडत आहोत। मानवी जीवनामध्ये अंतिम टोक काय आहे आणि साधना काय आहे हे पहिल्यांदा कळणं फार महत्त्वाची गोष्ट आहे।
तसं पाहिलं विचाराचे काही टोक आहेत. कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचार सोयमी दृशा. मी कोण आहे, आलो कुठून, जायचं कुठे, का आलो, अनेक प्रश्न आहेत महाराज. हे आपल्या जीवनातल्या मूळ जीवनातले प्रश्न आहेत. तसं पाहिलं तर संसारामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात, पण शेवटी प्रश्नचिन्ह शिल्लकच राहतं. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं धनं मेरुतुल्यं यशश्चारुहासं हरेरंग्रि पद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं. शरीरं स्वरूपं, शरीर सुंदर आहे, सुदृढ आहे, सौंदर्ययुक्त आहे आणि आरोग्ययुक्त आहे. तथा वा कलत्रम, पत्नी गृहस्थाश्रमात खूप अनुकूल आहे. धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वतासारखं धन आहे. यशश्चारुहासम, जाय तिकडे पावे मान, चाले बोलिले वचन, यश आहे. फक्त हरे रंग्री पद्मे मनश्चेन लग्नम ततः किं ततः किं ततः किं ततः किं. फक्त परमात्म्याच्या चरणात मन एक झालेलं नाही. शंकराचार्य सांगतात, पुढं काय, पुढं काय, पुढं काय, पुढं शून्य, पुढं काय. अर्थात ज्ञानोबाने खूप सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. ज्वारी पेरली आहे, भरपूर खत पाणी तयार, आणि मोठे मोठे अशा प्रकारचे पोट्यातून बाहेर पडलेले लुंगे आहेत. फक्त त्याला दाणेच भरले नाहीत, बाकी सगळं चांगलं आहे. किंवा नगराची रचना खूप चांगली आहे, गल्ल्या बोळी वगैरे, फक्त माणसंच राहिलं नाही तिथं. काय करावे गोमठे ओस नगर. या पद्धतीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या गोष्टीचा अभाव आहे, आणि तो अभाव दूर करण्याकरता या जगात काही मंडळींनी प्रयत्न केले, आणि प्रयत्नाला त्यांच्या यश आलं. यशातून पूर्णत्वाची प्राप्ती झाली. हे करत असताना थोडासा विचार आपल्यापुढे मांडावा लागेल. हा विषय आपल्याला नेमकं कोठपर्यंत जाऊन पोहोचायचंय हे सामान्य माणसाला कळत नाही. त्याला म्हणतात अज्ञान. दुसरी गोष्ट आहे अश्रद्धा, तिसरी गोष्ट आहे आळस. तीन गोष्टी आहेत, अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. हे परमार्थामध्ये मोठे तीन अडथळे आहेत. पहिली गोष्ट आहे अज्ञान. न कळणं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. तुम्ही म्हणाल, हो आता केवढी क्रांती झाली, देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 76 वर्ष झाले, शाळा कॉलेज त्याच्यातल्या डिग्र्या, डॉक्टरेट, डिलीट, मोठ्या मोठ्या पदवी आहेत, आणि अज्ञान म्हणता तुम्ही. महाराज आमचे वैकुंठवासी गुरुवर शांताराम गुरुजी म्हणायचे, शाळा कॉलेजमधलं ज्ञान भात भाकरी मिळवण्याचं ज्ञान आहे, याच्या पलीकडे जात नाही ते. ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या आहे. पराविद्या कशाला म्हणतात? परा या तदक्षरम अधिगम्यते. अक्षर परमात्मा ज्याच्यामुळे अनुभवाला येतो तिचं नाव आहे परा. आणि अपरा आपल्या शरीराच्या सांभाळण्याकरता जे ज्ञान असतं त्याचं नाव आहे अपरा. कदाचित या अपराविद्येचा भरपूर अशा प्रकारचा विकास होऊ द्या, पण शेवटी अपराविद्येच्या द्वारे पद, पदार्थ आणि प्रतिष्ठा, तीन गोष्टीच्या पलीकडे मनुष्य जाऊ शकत नाही. प्रपंचात किती माणूस परमार्थाचं ज्ञान सोडून जर आपण ज्ञानी झालो तर शेवटी आपल्या पुढचं प्रश्नचिन्ह शिल्लक संपतच नाही. महाराज एक प्रसंग सांगतो आपल्याला. ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. आता पाकिस्तानची राजधानी आहे. फाळणीपूर्वी लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये गणितशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव होतं तीर्थराम. अतिबुद्धिमान,
गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातचा मळ होता. तीर्थराम एके दिवशी कॉलेज सुटलेलं होतं, आपल्या घराकडे चालले होते आणि असाच एक आध्यात्मिक कार्यक्रम चालू होता. एकच वक्ता बोलतो आणि शेकडो माणसं शांत मनाने ऐकतात. कुतूहल वाटलं, काय प्रकार आहेत, एकटाच बोलणारा बोलतोय आणि इतक्या माणसाची मनं एका ठिकाणी आली आहेत, त्यांच्या शब्दामुळे त्यात काहीतरी वेगळं दिसतंय. तीर्थराम हाताची घडी घालून उभे राहिले, ऐकू लागले. विषय चाललेला होता, उत्तिष्ठत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत कवयो वदन्ति. उठा, जाग व्हा. हाता जागा, हाता जागा, हाता जागा रे भाई नो जागा. हाता जागा, हाता जागा, हाता जागा रे भाई नो जागा. हाता जागा, हाता जागा, हाता जागा रे भाई नो जागा. हाता जागा, हाता जागा, हाता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. सोर निळे निजला नाडो निभागा. सोर निजला नाडो निभागा, नाडो निभागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता मी 3 तास सहज कीर्तन करू शकतो, घाबरू नका. वेळेची मर्यादा आहे. खूप चांगले अशा प्रकारचे गायक मंडळी आहेत. हो, चित्र चमकदार होण्याकरता पेंटर चांगला लागतो. पेंटरच्या हातात असतं चित्र कसं चमकवा, ते तसं कीर्तन कसं रंगवावं किंवा कसं पाडावं तुमच्याकडं पाडावं तर तुमच्याकडे नाही, पण काही लोकांकडलं आहे. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा, सुंदर विषय रंगात आलेला होता. आणि तीर्थराम हाताची घडी घालून उभे होऊन ऐकत होते. मनावर परिवर्तन होत होतं. ऐकून मनावर परिवर्तन होणं हे तीव्र मनाचं लक्षण आहे. वैकुंठवासी गुरुनामगुरू बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. एक कापराच्या जातीचे, दुसरी गोवरीच्या जातीची आणि तिसरी शेणाच्या जातीची. कापराच्या जातीचे, कापुराची वाती उजळलीच होती, ताबडतोब काडी जवळ नेल्याबरोबर ते भडकतं, कापराची जात. दुसरं गोवरीच्या जातीची, गोवरी एकदम पेटत नाही महाराज, फुंकून फुंकून धुमसुम धुमसुम, आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी. होय रामदास महाराज, हळूहळू आमच्यासारखी गोवरी हळूहळू पेटते महाराज. आणि शेण पेटवायला गेलं तर पेटत नाहीच नाही, पण पेटवणाऱ्याला विझवतं. हो, पांडुरंगाचं दर्शनाला चला ना पंढरपूरला. पांडुरंग काय पंढरपूरमध्येच आहे का, आपल्या गावात नाही काय? ज्ञानोबरा तुकोबरा जे कळालं नाही ते यांना कळालं. हे महातत्वज्ञानी गुरु शेणाच्या जातीची. तीर्थराम हे कापराच्या जातीची होती. मन भडकलं, अरे अरे खरं ही गोष्ट किती, आतापर्यंत माझ्या कानावर नव्हती ही गोष्ट, किती चांगला योग आला आणि मनावर परिणाम झाला. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. याला तीव्र मुमुक्षु म्हणतात. तीव्र तुका म्हणे कानी आई केली मात, तोच झाला घात जीवपणा. उच्च अवस्थेत करता जरी वापरलं असलं तरी परंतु मनावर परिणाम झाला. आणि संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावी लागते, जानवं तोडावं लागतं, दीक्षा घ्यावी लागते, नाव बदलावं लागतं.
कारण संन्यास आश्रम 3 आश्रमापेक्षा पुढचा आश्रम आहे, सगळं टाकून दिलेलं आहे आणि शास्त्राची मर्यादा सुद्धा त्यांना कमी आहे महाराज. शिखासूत्र तुझा गुंतला जमान, तवरी तू जान श्रुतीदास. वेदाचा दास कोटपर्यंत, जोपर्यंत शेंडी आणि जाणू आहे तोपर्यंत. एकदा का ते बाजूला गेलं की मग मात्र नियम नाहीत. फक्त एक नियम असतो, दंडी संन्यासी मंदिरात दर्शनाकरता जर आले तर त्यांनी देवाच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, आपला दंड फक्त दाखवायचा, हाच त्यांचा नमस्कार. संन्याशाने प्रेत पाहायचं नाही, बंधन आहे त्यांना. पण मात्र जन्म देणारी आई संन्याशाशी जर पुढे आली तिच्या पायावर मात्र डोकं ठेवावं लागतंय. तेव्हा याने संन्यास घेतलाय, नाव बदललं. जे तीर्थराम होतं तेच उलटं केलं, रामतीर्थ. हिमालयात जाऊन कडक तपश्चर्या केली. काही काळातच परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि आपल्या आनंदामध्ये रममाण झाले. मी सांगितलं कशा करता, शाळा कॉलेज ज्ञान हे भौतिक ज्ञान आहे. सामान्य जन्माला आलेल्या जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये बरेच वेगळे वेगळे क्षेत्र आहेत. ब्रह्मज्ञान वेगळं आणि ब्रह्मज्ञानाला अनुकूल असणारे ज्ञान ते देखील वेगळेच आहेत. याच्याकरता वेद आणि शास्त्र संतांची संगती करावी लागते, तेव्हा याच्यातलं ज्ञान होत असते. आता गायन आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शिव ब्रह्मरस आवडीने स्वराचं सुंदर अशा प्रकारचं ज्ञान आहे. मृदंगाची विद्या आहे. संप्रदायामध्ये मृदंगालाच का घेतलं असावं, खूप मोठं याचं कारण आहे महाराज. संप्रदायातले जे लावणी, मृदंग, श्रुती, टाळ 3 वाद्य आहेत. मृदंग, श्रुती म्हणजे वीणा आणि टाळ हे 3ही पुल्लिंगी आहेत, 3ही सत्वगुणी आहेत आणि याच्यातून नाद ब्रह्म निर्माण होण्याची शक्ती आहे महाराज. नाद ब्रह्म निर्माण होण्याची शक्ती आहे. तेव्हा या माध्यमातून याचं भिन्न भिन्न ज्ञान आहे. मृदंगातली सम कशी टाकावी यांना कळतं, कोणता राग गावा यांना कळतं. तेव्हा वेगवेगळे अशा प्रकारचे ज्ञान आहेत. पण सर्वात उद्दिष्ट कोणतं आहे, आपल्याला काय मिळाल्यानंतर आपल्याला दुसरं काही मिळवण्याची गरज पडणार नाही. एक मिळवल्यानंतर सगळं मिळलं जाईल असं काय आहे. उपनिषदामध्ये आहे ना तो प्रसंग. उद्दालक नावाचा बाप, नचिकेत नावाचा मुलगा आणि पूर्वी गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये मुलांना शिकवायला ठेवायचे. फार बंधन होते महाराज गुरुकुलाची. आताच्या काळात ते गुरुकुलाचे बंधन माणूस टिकवणं सोपं नाही महाराज. प्रसंग सांगावंसा वाटतो. आमची चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर हे मृदंगाच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय मृदंगवादक झाले. आपल्या वारकऱ्याचा मृदंग त्यांनी परदेशात अमेरिका, स्वित्झर्लंड, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी पोहोचवला. ते जेव्हा शिकायला होते गुरुकडे, मुंबईला माधवबागेमध्ये मक्खनजी भैया त्यांच्याकडे शिकायला होते. एकदा त्याने आपल्या गुरूंना बोल मागितला. मागचा बोल बसल्यानंतर पुढचा बोल मागणं काही गुन्हा आहे का? मागितल्यानंतर मात्र इतकं रागवलं, चल जे हसे फिरसे मो नाही दिका ना, तोंड दाखवू नको. काहीच कळलं ना काय चुकलं ते. पण गुरुची आज्ञा, बाहेर गेले आणि गुरुच्या घराच्या बाहेरचं दार तिथं जाऊन बसले. सूर्योदय ते सूर्यास्त गुरु महाराज बाहेर चालले की नमस्कार करायचा, आत येऊ लागले की नमस्कार करायचा, काही बोलायचं नाही. हे किती महिने केलं महाराज? 4 महिने. अलीकडचं असतं तर तुझा बाप दुसरा म्हटले असते. पण ती गुरुनिष्ठा होती. आणि 4 महिन्यानंतर हात बोलवला, आओ बेटा अंदर. प्रसन्न होते गुरु महाराज. विचारलं, गुरुजी
हमसे कुछ भूल हो गई, ख्याल में नहीं आई, आप कृपा करके बताइए. माझ्याकडनं चूक झाली, माझ्या लक्षात आलं नाही, तुम्ही कृपा करून सांगा. तेव्हा मक्खनजी भैया म्हटले, तू मला बोल मागितलंस, तुला काय पाहिजे ते मला कळतं का तुला कळतं? आणि मग तुला कळतं ते मी कशा करतं म्हणून हाकावून दिलं होतं. फार पद्धती होती महाराज गुरुकुलाची. तसं नचिकेत गुरुकुलामध्ये होते. 12 वर्ष गुरुकडनं विद्या अर्जन केली. घरी आल्यानंतर ज्ञानामध्ये एक दोष असतो महाराज, ज्ञानाच्या बरोबर अभिमान जागा होत असतो, आणि तो दोष त्यांच्याकडे झालेला होता. म्हणून नचिकेताने त्यांचा दोष घालवण्याकरता त्यांना प्रश्न विचारला. उद्दालकाने विचारला, नचिकेत असं काय आहे की जे जाणण्यानंतर सगळं जाणलं जातं? कळच ना महाराज. शेवटी नचिकेत शरण गेले आणि मग उपनिषदामध्ये तत्वज्ञान सांगितलं. मला हे सांगायचं आहे की असं काय आहे की जे मिळवल्यानंतर पुन्हा दुसरे मिळवण्याची गरज पडणार नाही. संसारामध्ये मिळवणं चालूच आहे, म्हणजे साध्य साधन भाव चालूच राहतो. मुलगा 6-5-6 वर्षाचा झाला, शाळेतली डिग्री मिळवणं हे साध्य आहे आणि शाळेत जाणं साधन आहे. डिग्री मिळाली, डिग्री साध्य राहत नाही, डिग्री साधन होते. नोकरी साध्य राहते. नोकरी मिळाली, कीर्तनात नोकऱ्या लवकर मिळतात. नोकरी मिळाली, नोकरी साध्य राहत नाही, साधन होते. 2 हाताचे 4 हात होणं साध्य राहते. पण 2 हाताचे 4 हात झाले ते साध्य राहत नाही, ते साधन होतं. पुढे वंशवाडा की रात्र जाईल महाराज. साध्य साधन थांबतच नाही महाराज, बदलत राहत. फक्त परमार्थाचं क्षेत्र असे की ते एकदा का साध्य मिळवलं तेने झाले अवघे काम. झाले अवघे काम, झाले अवघे काम, झाले अवघे काम. कशानं सगळं काम झालं? एक धरीला चित्ती आमे रकुमाईशापती, तेने झाले अवघे काम, निवारला भवब्रह्म. एक परमात्मा आपल्या चित्तात कायमचा धारण केला आणि त्यामुळे आमचं सगळं काम झालं. ज्याला चित्तात धरायचं आहे त्याच्या बाबतीतला थोडा अभ्यास आहे. त्याचं तत्व काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे आणि त्याचं रहस्य काय आहे, अशा 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणती गोष्ट पूर्णत्वाने ओळखण्याकरता तिचं तत्व कळावं लागतं. कशाला म्हणतात तत्व? वस्तूचं मूळ द्रव्य कळणं याचं नाव आहे तत्वज्ञान. माझ्या पुढे माईक जोडला आहे, हा स्टँडला जोडला आहे. हे स्टँड कशापासून बनलं आहे? पितळापासून बनलं आहे का चांदीपासून बनलं आहे का लोखंडापासून बनलं आहे? लोखंडापासून बनलंय. लोखंड कळालं की संपूर्ण स्टँड कळालं. तसं हे जग कशापासून बनलंय हे कळालं पाहिजे. सामान्य बुद्धीला नाही कळणार महाराज. फार झालं तर विज्ञानवादी हे जग 5 महाभूतापासून झालं म्हणतात. महाराज सुद्धा सांगतात, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावेला सबळ अहंकार त्या पाठी. आपल्या शरीरामध्ये 5 महाभूत गोंधळ म्हणजे एकत्र आहेत.
हाडाच्या रूपानं पृथ्वी तत्व आहे, रक्ताच्या रूपाने जलतत्व आहे, पोटाला हात लावल्यानंतर गरम लागतं अग्नितत्व आहे, नाकाजवळ हात नेला हा वायू लागतो वायू तत्व आहे, आणि शरीरात कुठे शस्त्र घुसतं आकाश तत्व आहे. फक्त एवढंच आहे, काही प्राण्यात वेगळे वेगळे आहे. जे प्राणी पृथ्वीवर राहतात त्यांच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक. उदाहरणार्थ आपण आहोत, गाय आहे, बैल आहे, रेडा आहे, कुत्रा आहे, अनेक जे प्राणी पृथ्वीवर राहतात त्यांच्या शरीरात पृथ्वी तत्व अधिक आहे. काही प्राण्याच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे. उदाहरणार्थ मासा, कासव, काही सर्प, मगर पाण्यात का राहतात? त्यांच्या जलतत्व अधिक आहे. काही प्राण्याच्या शरीरामध्ये अग्नितत्व अधिक आहे. सूर्यमंडळात जो काही प्राणी आहेत असं शास्त्र सांगते. इतक्या दूर असून आपल्याला ते सहन होत नाही, आणि ते जळत का नाहीत? त्यांच्यात अग्नितत्व अधिक आहे. काही प्राण्याच्या शरीरामध्ये वायुतत्व आहे. उदाहरणार्थ कावळा, घार, पोपट, मोर का उडतात आकाशात? वायुतत्व अधिक आहे. सगळ्यामध्ये मात्र आकाश तत्व आहे. पण हे बनलं कशाच? पंचमहाभूताचं मूळ द्रव्य काय? ज्याला रॉ मटेरियल म्हणतात. काय याचं मूळ द्रव्य? मातीचा जर विचार केला, किती माती पसरली पृथ्वीवर? दगडाचा विचार केला, किती दगड आहेत? याचं रॉ मटेरियल काय, कशापासून बनलंय? हे सामान्य माणसं सांगू शकत नाहीत. मला विज्ञान जरी चमत्कारिक असेल आपण त्याचं कौतुक करू, पण विज्ञानाची धाव तिथपर्यंत जाऊ शकत नाही. सरड्याची धाव कुंपापर्यंत. फार झालं तर आकाश तत्वापर्यंत जाईल विज्ञान, पलीकडे जाऊ शकत नाही. वेदशास्त्र आणि संत हे पलीकडे जाऊ शकतात. या 5 महाभूताच्या पलीकडे माया तत्व आहे, आणि माया तत्वाच्या पलीकडे परमात्मा तत्व आहे. आणि तोच परमात्मा एकला एकटाची झाला नानाकारी, स्थूळ सूक्ष्म रूप जीव जीवाचे अंतरी, तो हा नंद नंदन से बाळ ब्रह्मचारी. एकच परमात्मा, एकम सद्विप्रा बहुधा वदंती. वेद सांगतात एकच परमात्मा अनेक रूपाने नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेशे ज्ञातासी, अनंत रूपे अनंत वेशे दिखले ज्ञातासी, अनंत रूपे अनंत वेशे दिखले ज्ञातासी, अनंत रूपे अनंत वेशे दिखले ज्ञातासी. बापर महादेव बागली कैसे, बापर महादेव बागली कैसे, बापर महादेव बागली कैसे, बापर महादेव बागली कैसे. देखिला माया देवाचा देवा, देखिला माया देवाचा देवा, देखिला माया देवाचा देवा, देखिला माया देवाचा देवा. अनंत रूपे अनंत वेशे देखले ज्ञातासी, देखले ज्ञातासी. बापर महादेवी वरून, बापर महादेवी वरून पुन्हा मानली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखले ज्ञातासी, देखले ज्ञातासी. बापर महादेवी वरून, बापर महादेवी वरून पुन्हा मानली कैसी. ज्ञानोबा म्हणतात अनंत रूपाने तोच आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. एकी एकटाचे असोने एकला, विश्वी विश्वाकार होनी आठेला. जया परी हो तैसाचे गमला, नंद नंदन अचोज आंबुलागी माय. एकटाच पण अशा अनेक रूपाने तो नटलाय. हे तत्वज्ञान आहे. याच्यानंतर भगवंताचं सामर्थ्य. कोणतं सामर्थ्य आहे? गतिर्भर्ता प्रभसाक्षी, निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. हे सगळं चालतंय ना. भगवान म्हणतात माझी आज्ञा आहे. हे परमात्म्याचं सामर्थ्य आहे.
आता तिसरा प्रकार महत्वाचा राहिला, रहस्य. तो परमात्मा मुळात निर्गुण आहे, पण पोचण्याकरता सगुण लागतं. वैराग रागरसे काका महाराजांचा एक अभंग आहे, गोरोबा काकांचा. निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. हो, आपली झेप पोचत नाही महाराज. निर्गुणापर्यंत आपली वृत्ती जाईल का? जाण्याकरता सद्गुरूचा शक्तिपात लागतो, तरच ती वृत्ती निर्गुणापर्यंत पोचेल. आपण अजून स्थूल जगात आहोत आणि स्थूल जगात असताना निर्गुण परमात्म्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही. याच्याकरता एक व्यवस्था आहे. जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुन विचारतात, देवा तुम्ही जर व्यापक आहात, केशु केशुष भावेशु चिंत्योशी भगवन्मया, तुम्ही जर सगळ्या ठिकाणी आहात, तुमचं चिंतन आम्ही कुठं कुठं करावं? तेव्हा भगवंतांनी 75 विभूती सांगितल्या. आदित्यानामहं विष्णू ज्योतिषाम रविरंशमा. जे आदित्य आहेत ते आदित्यामध्ये विष्णू माझं रूप आहे. अश्वत्थ सर्व वृक्षानाम, सगळ्या झाडामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ माझी विभूती आहे. अशा जवळजवळ 75 विभूती सांगितल्या. आणि जगाच्या व्यवस्थेमध्ये भगवान परमात्मा विभूती युगाने असतात, पण त्याबरोबर परमात्मा काही इतिहास घडवतात. घडवत असताना परमात्म्याची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. मुळात ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे निर्गुण निराकार परमात्म्याला मायेचा संबंध आला की तो परमात्मा 3 गुणाने युक्त होतो. गुणे देवात्रयी लाविली, त्या गुणाने देवाच्या ठिकाणी 3पणा प्राप्त झाला. जसं आपण सुद्धा त्रिगुणात्मक आहोत. आता ऐकतोय आपल्याकडे सत्वगुण आहे. भजन करत असताना टाळी वाजून भगवंताचं चिंतन करू लागलो, तो परमार्थातला रजगुण आहे. आणि ऐकता ऐकता झेपणा गेलं आणि झोप लागायला गेली की मग तमोगुण आहे. 3 प्रकारची गुण आपल्यात आहेत. तसं भगवंताच्या ठिकाणी सुद्धा जग उत्पन्न करण्याकरता ब्रह्मदेव रजोगुणी आहे, कारण कार्य करण्याकरता रजोगुण लागतो. जग सांभाळण्याकरता भगवान विष्णू परमात्मा सत्वगुणी आहेत. आणि प्रलय काळाची वेळ आली की तो नष्ट करण्याकरता भगवान शंकर तमोगुणी आहेत. कार्याप्रमाणे भगवान परमात्मा रूप धारण करतात. रूप धारण करत असताना हे परमात्म्याच्या सापेक्ष आहे, पण परमात्मा भक्ताच्या सापेक्ष सुद्धा रूप धारण करतात. कसे रूप धारण करतात? अभंगाच्या पहिल्या चरणात जाने जाने जैसे धागे, जाने जाने जैसे धागे, जाने जाने जैसे धागे, जाने जाने जैसे
राज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. भक्तीच्या क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वातंत्र्य सांगतात. स्वातंत्र्य इतर मार्गामध्ये स्वातंत्र्य नाही, कर्म मार्गात स्वातंत्र्य नाही. मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा. मंत्र म्हणणाऱ्याकडनं स्वरात बदल झाला किंवा काना मात्रा इकडं तिकडं झाला तर त्याचे दुष्परिणाम होतात. खूप बंधन आहेत महाराज कर्म मार्गामध्ये. अंशतः का होईना पण आपल्याला कर्म मार्ग स्वीकारावाच लागतो. हो, कमीत कमी ग्रस्ताश्रमी माणसाने पूर्व दिशा आणि पश्चिम दिशेकडे तोंड करून लघवी संडास करू नये. महाभारतामध्ये वचन आहे, भगवान सूर्यनारायण शाप देतात, दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून असावं. आणि कदाचित शहरामध्ये संडासचं भांडच तसं असलं तर थोडं तिरप बसायचं. काय करणार महाराज, शास्त्र सांभाळणं अवघड पडतं. थोडं तिरप बसायचं. अहो झोपी कसं जावं याचं शास्त्र आहे. उसं कुणीकडे करावं. प्राक्षिरो जायते विद्या. पूर्व दिशेकडे डोकं करून जर झोपलो तर आपल्याला विद्या मिळवण्याकरता सहकार्य असतं. पश्चिमेकडे डोकं करून झोपलो तर चिंता प्राप्त होते, शास्त्र सांगतंय. दक्षिणेकडे डोकं करून झोपलो तर लक्ष्मी वाढते आणि आयुष्य वाढतं. आणि उत्तरेकडे डोकं करून झोपलो तर लवकर मरण येतं. त्याला दक्षिण ध्रुव म्हणतात. नुसतं आम्ही ऐकून नाही, थोडंसं काही लेखनात वाचून सुद्धा गेलो. वैज्ञानिकांनी विचार केला काय प्रकार आहे शास्त्रात सांगितलं. खरं काय, एका माणसाला त्याचं वजन रक्त तपासलं आणि त्याला झोपी घातलं. उत्तरेकडे डोकं करायला लावलं, दक्षिणेकडे पाय करायला लावले. 2-3 तासानंतर त्याला जागं केलं आणि केल्यानंतर त्याचं रक्त काढलं पुन्हा तपासलं तर त्याच्यामध्ये वाढ झाली होती, पेशीची वाढ झाली होती. दक्षिण ध्रुवाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. शास्त्रकार महाराज फार मोठे संशोधन करून त्यांनी जगापुढे ठेवलेले आहे. आज साधा अंगाला शस्त्र लावायचं पुरुषाच्या बाबतीमध्ये त्याला शास्त्र आहे. न शनी भौमयोग कुर्यात. शनिवार आणि मंगळवार अंगाला शस्त्र लावू नये, रविवारी तर अजिबात लावू नये. बरीच लोक सुट्टी असतात पण रविवारी दाड्या करतात. रविवारी जर अंगाला शस्त्र लावलं तर 1 महिन्याचं आयुष्य कमी होतं. जन्मदिवशी शस्त्र लावू नये आणि व्रता दिवशी शस्त्र लावू नये. मग राहिलेला कोण असेल वार त्या दिवशी शस्त्र लावा. आता काय करता महाराज, त्याचे परिणाम आहेत. आपल्या जीवनातले सूक्ष्म परिणाम आपल्याला कळत नाहीत पण ते शास्त्रकारांनी तुम्हाला मला सांगितलेत. पण शास्त्र म्हणेल ते सांडावे. राज्य हे तृण मानावे, घेववे तेन म्हणावे विषयी वरू. तेव्हा अशा प्रकारच्या मर्यादा आहेत. याच्याकरता मी सांगतो कर्म मार्गामध्ये अत्यंत मर्यादा आहेत. उदाहरणार्थ त्रैवर्णिकाने संध्या केली पाहिजे. संध्या कधी करायची? संधी काळात संध्या करायची. दिवस संपलाय, रात्र सुरू होते त्यावेळेस संध्या करायची. कशी ओळखायची? एरवी प्रत्येकाला सहज कळण्यासारखं, इतकं अवघड नाही. आता जर आपण नाकाचं बोट नेलं तर 2 नाकपुड्यापैकी कुठल्या तरी एकाच नाकपुडीतून श्वासोश्वास चालू असेल. कधी डावीतून चालतो, कधी उजवीतून चालतो. डाव्या नाकपुडीला इडा म्हणतात, उजवीला पिंगळा म्हणतात. ज्योतिषशास्त्रामध्ये डावीला चंद्रनाडी म्हणतात आणि उजवीला सूर्यनाडी म्हणतात. एखाद्या कामाला जर निघालो, सामान्य अनुमान सांगितलं बरं का, सामान्य. जर आपली नाडी डावी चालू असेल तर काम होण्याविषयी शंका आहे. आम्ही पाहिली, आमची सूर्यनाडी होती मी वेळेत आलो. आणि ज्यावेळेला संधी काळ असतो त्यावेळेला तपासून बघा, दोन्ही नाकपुडे बरोबर चालतात. त्याला सुषुम्ना काळ म्हणतात. तो अत्यंत पवित्र काळ असतो. रात्र संपली, दिवस सुरू होतो, संधी काळ आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काकड्याचं भजन कधी दुपारी असतं का? त्याच वेळेला का करावं? तो संधी काळ आहे. आणि
दिवस संपलाय, रात्र सुरू होते, त्याला संध्याकाळ म्हणतो आपण. त्यावेळेला अरसनात्वा संध्या उपाशित, संध्या केली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य तिघांना संध्याची आज्ञा आहे. ब्राह्मणाने 24 नामाची संध्या करायची आणि इतरांनी मात्र 3 नामाची, केशवाय नमः, नारायणाय नमः आणि माधवाय नमः. म्हणजे संध्या करत असताना हातामध्ये जे पाणी घ्यायचं, अगोदर 2 वेळ हात धुवायचा असतो. थोडं पाणी घ्यायचं सोडायचं, पाणी घ्यायचं सोडायचं. आणि नंतर आचमन करण्याकरता जे पाणी घ्यायचं ते किती घ्यायचं? नाथ महाराजांनी सांगितलं उडीद भिजल एवढंच घ्यायचं. जर जास्त घेतलं तर दारू पिण्याचा दोष लागतो. कर्ममार्ग फार खूप मी महाराज एवढ्या करता बोलत चाललो. उगी काहीतरी अवघड बोलावं म्हणून असं प्रकार नाही आहे, ती परिस्थिती आहे. तेव्हा माश मात्र जळ घ्यावे, ज्याच्यात उडीद भिजेल एवढंच घेतलं पाहिजे. कमी अधिक नाही. उन्हाळी पावसाळी संध्या चालत नाही, त्याच्याकरता ते बंधन आहे. एवढा करता मी सांगतो, कर्मात फार बंधन आहे. ब्रह्मज्ञानामध्ये बंधन आहे. ब्रह्मज्ञानामध्ये आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. निष्काम कर्म उपासना याच्यामुळे आपलं चित्त शुद्ध व्हावं आणि सद्गुरूची भेट व्हावी. त्याने आपल्याला ब्रह्मज्ञान सांगावं आणि नंतर जसं आहे तसं संपूर्ण जगाचा वाद होतो. वाद झाल्यानंतर चिदानंद रूप शिवोहम शिवोम मी वासुदेव ततता कळो येल विचारिता, हे ब्रह्मज्ञानातलं आहे. हाटयोगातलं तर विचारूच नका महाराज, फार अवघड आहे हाटयोग. नागिनी उत्साहे नवहि निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नरहरी चिंतने अहर्निशी मुक्तिस्थान. या 4 मार्गापैकी भक्ती मार्ग सगळ्या जगांना झेपण्यासारखा आहे. पण महाराजांचं वचन आहे, भक्तिमंत बहु सोपा पुण्य नागवी या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडते. एवढ्या करता भक्तीच्या मार्गामध्ये परमात्म्याच्या कोणत्या आकाराची उपासना करावी त्याचं रहस्य महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत. ज्याने ज्याने जैसे ध्यावे, ज्या ज्या भक्ताने ज्या ज्या परमात्मा स्वरूपाचं जसं जसं ध्यान करावं तैसे व्हावे कृपाळे. भगवान परमात्मा तसं होतात. कारण भक्ताच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करणं आणि जगाच्या व्यवस्थेप्रमाणे रूप धारण करणं थोडा बदल आहे याच्यात. जेव्हा जगामध्ये खूप मोठं पाप घडतं आणि अशा वेळेला यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यम, त्यावेळेला भगवान परमात्मा अवताराला येतात आणि दुष्टाचा नाश करतात. दुसरं कार्य परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, भक्ताचं रक्षण करतात. पहिलं काम आहे दुष्टांचा नाश करण्याकरता जसा विग्रह हवाय त्याप्रमाणे आकार धारण करतात. उदाहरणार्थ पहिला अवतार मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बौद्ध अवतार आणि होणारा कलंकी अवतार. हे जगाच्या व्यवस्थेप्रमाणे आपला आकार धारण करतात. पण भक्ता करता मात्र भक्ताच्या ध्यानाप्रमाणे भगवान परमात्मा प्रगट होतात. 3 गोष्टीचा विचार जर केला, जड याचं उत्पादन असतं, जडाची उत्पत्ती आहे, जीवाचा जन्म आहे आणि परमात्म्याचा अवतार आहे. 3 शब्द वेगळे. जडाची उत्पत्ती आहे, हा ओटा आहे, पूर्व काळात हा बांधला आहे, ज्याची उत्पत्ती झाली आहे. कसा पाहिजे, की लांब किती पाहिजे, रुंद किती पाहिजे, हे माप धारण करूनच अशा प्रकारच्या संयोजकाने हे बनवलेलं आहे. जडाची उत्पत्ती आहे, जीवाचा जन्म आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत आणि जन्माला येत असताना मागचं जे कर्म आहे त्या कर्माप्रमाणे आपण जन्माला आलेलो. शास्त्रकार असं सांगतात, सत्यकर्म मुले विपाको जात्यायुर भोगा, जात आयुष्याने भोग मागच्या कर्माप्रमाणे होत असतं. फक्त बदल एकच होतो, अत्युत्कट पुण्य पाप इहव फलमश्नुते. अति उत्कट पाप केलं इथंच फळ भोगावं लागतं आणि अति उत्कट पुण्य केलं तर इथंच प्रारब्धावर बदल होतो. मोठा इतिहास आहे. जेव्हा राजा दशरथ सम्राट राजे
संपूर्ण अनुकूल अशा प्रकारचं राज्य. 18 भार वनस्पती, फुले फळे ओळते, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती ते सुख सांडून कासे असे असं राजा दशरथाला सगळं अनुकूल होतं. पण मात्र एक गोष्ट कमी होती. काय आहे? जसं पूर्वीच्या काळात माता भगिनी बालकाला काजळ घालायच्या. काजळ घातल्यानंतर त्याच्या गालाला भरलेलं बोट चिटकवायचं. त्याला काय म्हणतात? गालबोट. फार चांगलं होतं महाराज. आताचं जग बदललंय हो. 78 वर्षाचं वय मोठेपणा सांगत नाही. अजून आम्हाला ज्ञानेश्वर वाचायला चष्मा लागत नाही महाराज. आमच्या आईचे उपकार आहेत. आईनं डोळ्यात काजळ घातलेले आणि काजळ घातल्यानंतर आई मुलाच्या गालाला काळं बोट लावते. जर आईला विचारलं का गं बाई का बरं इतकं त्याला धुतला सजवला आणि काजळ घालून बोट का? आईची भावना असते कोणाच्या बाळाची कोणावर नजर लागू नये, दृष्टी लागू नये, गालबोट लावते. तसं प्रत्येकाच्या संसारामध्ये गालबोट आहे. कीर्तनकाराने श्रोत्यांच्या संसारातलं गालबोट सांगू नये, ज्याचे त्यानं ओळखून घ्यावं आपलं काय गालबोट आहे. कुणाला मुलगाच होत नाही, झाला तर जगतच नाही, जगला तर शिकतच नाही, शिकला तर मनासारखं काय सांगू महाराज रात्र जाईल. हे सगळे गालबोटे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. तेव्हा भगवान परमात्म्याने राजा दशरथाच्या जीवनात गालबोट लावलेलं होतं. संततीच नव्हती. आणि एक काळ असा होता आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक कुळाची गुरु असायची. त्यांना कुलगुरू म्हणत. त्या कुळावर संकट प्राप्त झालं तर त्या कुलगुरूने आपले तप करून ते संकट दूर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असे कुलगुरू होते. आता नाही राहिले. आता युनिव्हर्सिटीमध्ये एक कुलगुरू ते वेगळे आहेत. रघुवंशाचे कुलगुरू वशिष्ठ आणि वशिष्ठाकडे राजा दशरथ गेले आणि आपले उणीव सांगितले. महाराज तुम्ही कुलगुरू आहात. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. सगळं दुःख वाटते मला. मग वशिष्ठ बाजूला गेले, अंतर्मुख झाले. आपल्या हृदयात असं एक पठार आहे की तिथे मनुष्य पोचल्यानंतर जगातल्या सगळ्या समस्या कळतात. आणि वशिष्ठाने अंतर्मुख होऊन सांगितलं, राजा अरे तुझ्या प्रारब्धात तर मूलबाळ नाही, पण होण्याकरता मात्र एक मार्ग आहे. अत्युत्कट अशा प्रकारचं पुण्य करावं लागतं. त्याचं नाव आहे पुत्र कामेष्ठी यज्ञ. ऋष्यशृंग नावाच्या ऋषीकडून जर तू यज्ञ केलास मग मात्र तुला मुलगा होतील. आणि इतिहास सांगतो ज्याच्या प्रारब्धात मूलबाळ नव्हतं पण त्यांना 4 मुलं झाली. अत्युत्कट पुण्य पापही इहव फलमश्नुते. मी सांगतो एवढ्या करता की जीवाची उत्पत्ती आहे, आपल्या जीवाचा जन्म आहे, जडाची उत्पत्ती आहे आणि परमात्म्याचा अवतार आहे. तुम्हा आम्हाला आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस राहावं लागतंय. 4 प्रकार आहेत: अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. अंडापासून निर्माण होणारे प्राणी, कोंबडा म्हणा का मोर म्हणा, अनेक पक्षी अंडातून निर्माण होतात. जारज जार, गाय वेल्यानंतर तिचा जार पडतो ना, जारज. आपण सुद्धा जारज आहोत. स्वेदज, घाम अधिक आला आणि स्वच्छ नाही राहिला त्याच्यापासून लिका आणि उवा नावाचे प्राणी जन्माला येतात. आणि उद्बीज झाड, हे उद्बीज आहेत. आणि यानंतर 2 प्रकार आहेत आयोनिज आहेत. एक लौकिक आयोनिज आणि दुसरे अलौकिक आयोनिज. लौकिक आयोनिज भूत प्रेत पिशाच हे लौकिक आयोनिज आहेत. अलीकडे काही लोक म्हणतात ते जुन्या लोकांनी भीती घातली. जर भीती घातली असती तर संत वाङ्मयामध्ये पळे भूतबाधा वेळी त्याची. राम म्हणता जवळी नये भूत कैसा यमदूत. राम म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात जना माझी खेचर असताची जना नव्हे गोचर. तेव्हा योनी आहे महाराज. ते बघण्याकरता रात्रभर कुठं बी प्रवास करावा लागतो, मग कुठं कुठे पाहायला मिळतात. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा, वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आमची मूळ जन्मभूमी बीड जिल्ह्यात आहे, आपेगाव.
आमच्या पंजोबाने केलेला नामसप्ताह सुरू होतो, उन्हाळ्या सुट्टीतला अजून चालू आहे. त्या उत्सवाला एकदा एका दगडू माणसाला आणि गाडी घेऊन पाठवलं. जुना काळ. निनगूर सोडलं. निनगूर आणि येळमच्या मध्ये एक माळ आहे, अजूनही त्याला भूताचा माळ म्हणतात. तिथं ते आल्यानंतर 11 भूत पुढे येऊन त्यांनी बैलाच्या वेसने पकडल्या आणि तो मोठ्याने घाबरला, ओरडला. स्वामी महाराज सांगितलं, अरे का घाबरतो, का ओरडतो, काय करतात ते, आपल्याला आपल्या दर्शनाला येत असतात, झोप खाली. टांग्यात झोपवलं त्याला आणि स्वामी महाराजांनी मागे पाय सोडून बसले. एक एक यायचं, दर्शन घेऊन जायचं. सगळे गेल्यानंतर सांगितलं, उठ. आता ते आपल्या दर्शनाला येतं, ते काय करतात, त्या दगडूने आमची डोकी गेलेली महाराज. आणि सांगत असताना तो अंगावर त्याच्या शहारी उमटाची. महाराज बघितलं होतं मी, मुद्दाचा भेडवण करता सांगत नाही. ज्यांचा मनुष्यगण आहे आणि अपवित्र वागतात त्यांना ते दिसतं, बाकी राक्षसगण आणि देवगणाला दिसत नाही. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे. तेव्हा या आयोनी आहे, आयोनी. यांना योनी नाही, त्याला आईच्या उदरात 9 महिने तेव्हा राहावंच लागत नाही त्या भूताला. ते वायुरूपाने प्रकट होतं, प्रेत आयोनी. आणि दुसरा एक प्रकार आहे अलौकिक आयोनी, भगवान परमात्मा. आयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भक्ताच्या इच्छेप्रमाणे भगवान परमात्मा प्रगट होतात. तेच रहस्य महाराज म्हणतात, जाने जाने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. तसा भगवान परमात्मा होतो. पण त्या परमात्म्याचं मूळ रूप दोन्ही एकात्मक आहे, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. सगुण निर्गुणांचा ठावा, 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 सगुण निर्गुणांचा ठावा. विटे पावधरी येणे, विटे पावधरी येणे, सगुण निर्गुणांचा ठावा, सगुण निर्गुणांचा सगुण निर्गुणाचा ठाव. विटे पाव धरिले. सगुण आणि निर्गुण वास्तव विरुद्ध डोके ते, गुणयुक्त आणि गुणरहित. पण एका ठिकाणी अशा प्रकारचं रूप आहे. बापर कुमादेवीवरून सगुण निर्गुण रूप विटेवरी दावी लेखून. महाराजांचे का अभंग, देवा काय म्हणावं रे तुला, सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. पण उत्तरात ज्ञानोबा सांगतात, सगुण निर्गुण एक गोविंद. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. दोन्ही एकात्मक आहे महाराज. वास्तविक दोन विरुद्ध आहे पण एकात्मक आहे. योगागोनी व्यासपीठावर लहान लहान मुलं बसले, त्यांना एक प्रश्न विचारतो की, बाळाओ पाणी पातळ आहे का घट्ट आहे रे. पातळ आहे असं. आणि 36 अंशाच्या खाली तापमान आणल्यानंतर दगडासारखं हातात येतं ना, काय बर्फ. बर्फ पाणी आहे की नाही, आहे ना. हा, तर पाणी आहे ते घट्टही आहे आणि द्रवरूपही आहे. दोन्ही एकात्मक आहे. तसं सगुण आणि निर्गुण दोन्ही एकात्मक अशा प्रकारचं रूप आहे. भगवत भक्ताची भक्ती प्रगाढ अशा प्रकारची झाली. आणला ही रूपा बळे करुणे खळे हरिदासी. देवा हाती रूप धरू आकार, नेदो निराकार हो त्यासी. भक्ताची आज्ञा भगवान परमात्मा ऐकतात महाराज. एक प्रसंग आहे, न्यायशास्त्राचे एक आचार्य होऊन गेले. त्यांचं नाव होतं उदयनाचार्य. आणि तीर्थयात्रा करत करत बद्रीनाथला गेले. बद्रीनाथाचं दार बंद. पुजाराला विनंती केली, बाबा
मला दर्शन घ्यायचं, पुढच्या यात्रेला लवकर जायचंय, उघडा ना. नाही म्हणाले. वैकुंठवासी गुरुवर शांताराम गुरुजी म्हणायचे, उत्तरेकडच्या देवाचा फार थाट. भगवान सो रहे हैं, भगवान को भोग लगा रहे हैं, भगवान घूमने जा रहे हैं. आपल्या महाराष्ट्रात पांडुरंग परमात्मा यात्रेच्या वेळेला अवशेष घरातला पलंगच काढून टाकतात ना. देवा झोपायचं नाही, आता जोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही तोपर्यंत शेजारती नाही, त्याला उभं ठेवतात. फक्त एवढंच आहे, मागे तक्क्या आणि एक लोट देतात, एवढंच. पण उत्तरेकडच्या देवाचा फार मोठा थाट. पुजाऱ्यांना विनंती करू लागले, मला जायचंय, मला दर्शन द्या ना. नाही नाही, भगवान सो रहे हैं. उदयनाश्वर पुढे आले दाराश. हे देवा, ऐश्वर्य मदमत्तोसे मामवज्ञाय वर्तसे. ऐश्वर्याने उन्मत्त झालाच करे, माझी अवज्ञा करून झोप येतोस. लक्षात ठेव, या भारत देशामध्ये नास्तिकांचा सुळसुळाट झाला, तुझं अस्तित्व सिद्ध करण्याची ताकद आमची आहे. आणि त्यावेळेला आम्ही झोप घेतलं, तुझं कोण विचारील. बद्रीनाथाचं आपोआप उघडलं, मला खाडकन उघडलं. आणि मग उदयनाचार्यांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. मी सांगतो एवढ्या करता भगवान परमात्मा भक्ताचा धाक पडतो. आणि तो एकरूप आहे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी रे. विटेवर असणारा भगवान परमात्मा जेव्हा नव्हते चराचर, नामदेव महाराजांचा भंग, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते गोदा गंगा, तेव्हा होती चंद्र. वशे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. महाप्रलय झाल्यानंतर सगळं नष्ट होतं, पण पंढरी मात्र द्वारका समुद्रात बुडविली, पंढरी रक्षिली अद्यापही. महाराजांच्या अभंगत अशा प्रकारचं जे अविनाशी क्षेत्र आहे, तिथे भगवान पांडुरंग परमात्मा एक रूप आहे. आणि तो परमात्मा भक्तांनी जसं ध्यान करावं, जसं हो म्हणावं, तसा भगवान परमात्मा होतो. एक छोटा प्रसंग सांगतो आणि मधलं भजन करूया. राम अवताराचं कार्य संपलं आणि हनुमंतराय पुढे आले. भगवान प्रभू रामचंद्र निजधामाला जाणार. हनुमंतरायाने नमस्कार केला, देवा तुम्ही निजधामाला चाललात, मी चिरंजीव आहे, मी येऊ शकत नाही, पण माझी इच्छा अशी आहे की या रूपात तुम्ही मला कधी दर्शन देणार. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता पुढचा जन्म कृष्ण अवतारातला आहे, आणि कृष्णावतारामध्ये मी जेव्हा द्वारकेचा राजा होईल ना, तेव्हा मग तुला या रूपात दर्शन दे. हनुमंतरायाचं समाधान झालं. भगवान प्रभू रामचंद्राने धामाला गेले. श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहात भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. नंद बाबाने गोकुळाकडे ते पोचवलं. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. आणि गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा 11 वर्ष 11 महिने 11 दिवस राहिले. 12व्या दिवशी अक्रूराच्या रथात बसून जे मथुरेला गेले, कारण कंसाने पाठवला होता तो रथ. गेल्यानंतर मात्र खूप राक्षसही मारले, कंसाचा नाश केला आणि आपले जातभाई मारले म्हणून स्वाऱ्या होऊ लागल्या मथुरेवर. तेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याने मथुरा सोडली. रचिली द्वारका तुका म्हणे, द्वारका नगरी रचली. रचल्यानंतर भगवान परमात्मा द्वारकेचे राजे झाले. हनुमंतांच्या लक्षात आलं की आता मला रामरूपातून दर्शन घेण्याची संधी आता प्राप्त झाली. हनुमंतराय द्वारकेत गेले. एका बागेमध्ये जाऊन थोडं फुलं तोडणं, फळं तोडणं, निरोप कळाला कृष्ण परमात्म्याला. कोणीतरी एक वानर आहे, थोडं बलाढ्य दिसतंय आणि ते विध्वंस करू लागले वनाचं. भगवान कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं की हनुमंतराय दुसरं कोण आहे. गरुडाला अभिमान झाला होता, माझ्यासारखा कोण आहे. कारण अभिमान एखादा जिद्दू पदार्थ आहे महाराज. किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी जातच नाही, लवकर जातच नाही. भजनात कीर्तनात मृदंग वाजवेल तर अभिमान जावा करावा, दोघांचं नाही सांगत, बाहेरचं सांगतो. उगू वाटतं आमच्यासारखं कोणाला वाजवता येतं. भजनात कीर्तनात चाली म्हटल्यानंतर अभिमान जावा करावा, तुमचं कोणाचं नाही सांगत, बाहेरच्याच सांगतो. कीर्तन केल्यानंतर अभिमान जावा करावा, हो रामदास महाराज जावा.
उगा आमच्यासारख्याला वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणाला करतात, तुझ्यासारखी 56 गेली ना का नव्हतं एवढा अभिमान फार जिद्दू पदार्थ आहे, मार लवकर जात नाही. तेव्हा गरुडाचा अभिमान घालवण्याकरता भगवंतांनी युक्ती केली. जाऊन सांगितलं जा त्या वानराला म्हणावं की तुला बलराम दादानं बोलवलंय. वाईट वाटलं गरुडाला, एका वानराला बोलवण्याचं काम आपल्याला सांगावं. कसं तरी गरुड गेला, दूर उभा राहिला. ओ वानरा, बलराम दादाने तुम्हाला बोलवलंय. हनुमंतराची तळपायाची मस्तकाला गेली. कोण आला? बलराम. त्यांना आपल्या 3 राम आहेत, बलराम, दाशरथी राम आणि परशुराम. कोण बलराम आहे? बहिऱ्याचं सोंग घेतलं. अरे ऐकू येत नाही रे बाबा, जवळ येऊन सांग. गरुड नाईला जाणे जवळ गेला. अरे बलरामानं बोलवलं म्हटलो. असे एक झापड मारली, भगवंताच्या शरणाकडे येऊन फडफडत पडला. कृष्ण परमात्मा विचारतात, गरुडा काय झालं रे? हा काय झालं रे? मारायची होती तर तुम्हीच मारायची होती, तिकडे कशाला धाडले? घरच्या घरी कान टोचायला दुखत असतात, सोनाराकडेच पाठवावं लागतं. आता एक काम कर, पुन्हा जा, त्याला म्हणावं दाशरथी नामानं बोलवले. देवा काही मारायचं ठरवलं का? खरं बोललो तर एक झापड खाल्ली. आता इथं दाशरथी राम आहे कुठं? आणि मी खोटं कशाला सांगता? तुला करायचं काय? आता नाही मारणार, मी सांगतो, माझी जबाबदारी, जा सांग. भीत भीत पुन्हा गरुड गेला आणि सांगितलं, ए वानरा, तुला दाशरथी रामानं बोलवलं. असं का? हरकत नाही, चाल पुढे, मी आलो मागे. गरुडाने सांगितलं, येऊ लागले. ते सत्यभामा मातेला बोलवलं, सांगितलं, त्या हनुमंताला मी राम रूपातून दर्शन देण्याचं कबूल केलंय. मी राम होतो आणि तो सीता होता. सत्यभामा मातेला गर्व होता, माझ्यासारखं सुंदर कोण आहे? सत्यभामा माता आपल्या महालात गेल्या आणि शृंगार केला. कळतं का रे बाळावर शृंगार? शृंगार म्हणजे काय कळतं का? नाही, मेकअप. कमाल आहे महाराज. मेकअप मराठी, शृंगार इंग्रजी. त्यांचा दोष नाही, आपला दोष आहे. आपण आपला संभावितपणा मिळवण्याकरता मराठी बोलत असताना इंग्रजी शब्द मध्ये मिसळून बोललो, त्याचा हा दुष्परिणाम आहे. काळांतराने धोका आहे. मराठी भाषिकांनाच मराठी कळेल की नाही कोणास ठाऊक. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब जुन्या काळातले MA, विलायतीतले MA होते. कितीतरी कीर्तन ऐकले मी. चुकूनही बोलत असताना, मराठी बोलत असताना इंग्रजी शब्द येत नव्हता. कोणी म्हणले, हा बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही बरं का. शाळेत होतो तोपर्यंत इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता. पण पुढचं ऐका, बोलायचं 100% इंग्रजी बोला, तर 100% मराठी बोला. तेव्हा शृंगार शब्दातून थोडं बाजूला आलो. सत्यभामा मातेने शृंगार केला आणि निघाल्या भगवान कृष्ण परमात्म्याकडे. नारद भेटले रस्त्यात. आई साहेब कुठं चालल्या? नारदा, ते त्यांनी सांगितलं ना सीता हो म्हणून. कशी वाटते रे मी सीता? नारदाने सांगितलं, खरं सांगू का खोटं? खरं सांग ना. सीता मातेच्या दासीच्या नकासारखं सुद्धा शोभत नाही तुम्ही. पुन्हा जायचं, पुन्हा शृंगार, पुन्हा जायचं, पुन्हा शृंगार. हनुमंत आल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने रुक्मिणी साहेबाला सांगितलं, तू सीता हो. एका क्षणात झाला भीमकी आपण राम सीता हो. आणि हनुमंतराला दर्शन दिलं का? जाने जाने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव धरिले विठोबा. रखुमाई रखुमाई जय विठोबा. रखुमाई 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 Kumar
कृपार कुमार कुंडली कवरदा हरी विठ्ठल दान दे पंढरीनाथ कृपार मृदंग वादकाची खाद्यपडत झाली, गायकाची चालू आहे. प्रकाश महाराज कीर्तन करायची का होऊन येऊ? होय रामदास महाराज अजून नाही प्रथा सुरू होते की नाही कोणास ठाऊक. असू द्या, चाललंय, चांगली गोष्ट आहे. सर्वांना संधी मिळावी, अपर डिपर असावं, चांगली आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा हा परमात्मा सगुण निर्गुण एकात्मक परमात्मा आहे. हे एकात्मक करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराने अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिलाय. अवघे साखरेचे अंग 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 साखरेचे अंग नैरंग निवरिता नैरंग निवरिता सगुण निर्गुणाचा भाव सगुण निर्गुणाचा भाव नैरंग निवरिता नैरंग निवरिता सगुण निर्गुणाचा भाव सगुण निर्गुणाचा भाव साखरेचे अंग नैरंग निवरिता नैरंग निवरिता नैरंग निवरिता अवघे साखरेचे अंग नैरंग निवरिता नैरंग निवरिता सगुण निर्गुण एकात्मक कसा याचा करता महाराज दृष्टांत देतात. अवघे साखरेचे अंग नैव्यंग निवडिता. साखर एका बाजूनं फिकी आणि दुसऱ्या बाजूला अधिक गोड असते का? हो. सर्वांगी साखर अवघी गोड. जशी साखर सर्वांगण गोड आहे. ऊसाच्या बाबतीमध्ये फरक आहे. ऊस बुडाकडे गोड आहे आणि वाड्याकडे ठीक आहे. पण साखर मात्र असं तिच्यात भेद करता येत नाही. साखरेचा खडा चौकडे गोड आहे. आम्ही गंमत सांगत असतो एक, शक्यतो माणसाने दुपारच्या वेळेला पाहुण्याकडे किंवा मित्राकडे जाऊ नये दुपारच्या वेळेला. का? सत्काराला काहीतरी अडचण पडू शकत असते म्हणून जाऊ नये. एक असाच पाहुणा आणि पाहुण्याच्याकडे दुपारच्या वेळेला गेला. घर लहान होतं, बैठक आणि स्वयंपाकघर जवळजवळ, इकडचं तिकडं ऐकू येत होतं आणि तिकडचं इकडं ऐकू येत होतं. घरमालक गेला घरात, आपल्या पत्नीने सांगितलं, बघ खूप आवडता पाहुणा आहे, दुधात भरपूर साखर टाक. आम्ही महाराज दृष्टांतामध्ये चहा सुद्धा वापरत नाही शब्द नाही, कारण चहा पेय वेगळे. आता सांगत बसलो तर ते वेळ वाढेल आणि लोकांच्या भावना दुखवतील. पण चहा पेय सात्विक नाही एवढी गोष्ट खरी आहे. तेव्हा दुधामध्ये भरपूर साखर टाक. पत्नीने सांगितलं, मालक साखर संपली घरातली, दुकानं बंद आहेत दुपारी, शेजारी शेतात गेले, कुठून टाकणार साखर? घर मालकाने सांगितलं, काय हरकत नाही, मधला मर्गा आहे ना, तू बैल टाक दुधात. बैल तर बाळून खाल्ला. कुत्रं टाक, कुत्रं बेबीनं खाल्लं. मांजर टाक, हा मांजर आहे, मांजर टाकते. दुधामध्ये मांजर टाकली आणि तो घर मालक घेऊन आला ग्लास. हा ऐकत होता सगळं. ज्याचा मुलगा बैल खातो, ज्याची मुलगी कुत्रं खाते,
हे माणसाचं घर आहे का राक्षसाचं घर आहे? दूधच घेईना. घर मालकाच्या लक्षात आलं, आतलं ऐकलं म्हणून दूध घेईना. सांगितलं हो पाहुणे, 14 जानेवारी संक्रांतीचा दिवस आणि महिला त्या दिवशी वाण लुटतात म्हणजे देतात. कंगवे, फण्या, डब्या असे काही वस्तू देतात. आमच्या गावामध्ये साखरेचे पदार्थ लुटले. बैल होता तो साखरेचा, बाळूनं खाल्ला. कुत्रं होतं ते साखरेचं, बेबीनं खाल्लं. मांजर होती ती साखरेची, दुधात टाकून आली. आता द्या म्हटला. कारण बैल, कुत्रा, मांजर नुसते शब्द आहेत, आकार भिन्न असतील, सगळ्यात एकच साखर आहे. तसं भगवान परमात्म्याची रूप भिन्न भिन्न असतील, सगळ्यात एकच तत्व आहे. एक हरी आत्मा जीव शिव सर्व वाया गमन झाले मना, वाया गमन झाले मन, वाया गमन झाले मन. हरि आत्मा जीव शिव सर्व वाया दुर्गमान झाली मन, वाया दुर्गमान झाली मन, वाया दुर्गमान झाली मन. भगवान परमात्मा एकच आहे. याच्याकरता वेगळेपणा अंतःकरणात धारण करू नका. पण आम्ही परमात्मा एक असं म्हणून त्याची जर सेवा केली तर ती सेवा त्याला पोचते का? उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तो का म्हणे जे करी, तो का म्हणे जे करी, तो का म्हणे जे करी, तो का
ते ते हरी भोगिता. भगवत भक्त भगवंताच्या सेवेकरता जे जे करेल परमात्मा ते ग्रहण करतात. हा भगवंताच्या स्वभावाचं रहस्य आहे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत. भगवान परमात्मा ते ग्रहण करतात. ज्ञानोबरांची कोवी फार महत्त्वाची. अखंड सकळ हे सकळामुखी आर्पिजत असे मद एकी नेन या साठकी मूर्खी नप विजय माते. सगळं मलाच मिळतंय, पण मला मिळतं हे न कळल्यामुळे लोक मला प्राप्त होऊ शकत नाही. पण ज्यांना कळतंय की हे सगळं भगवान परमात्म्याला समर्पण आहे, ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन तुझी भावी. आपण जे करतो ते सगळं भगवान परमात्म्याला प्राप्त होतं, अशी श्रद्धा आपल्याकडे असली पाहिजे. काळी तेव्हा जसं भगवान परमात्मा म्हणतात ना, हो परमात्म्याने आम्हाला काही कर्तव्य दिलेले आहे आणि ते कर्तव्य पार पाडणं म्हणजे भगवंताची सेवा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला. भगवान परमात्मा मग ती पूजे दिदले ना आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. खूप मोठे चिंतन. तो प्रकार वेगळा. भगवान परमात्मा ती पूजा स्वीकारतात. वैकुंठवासी परमपूज्य गुरु विठ्ठल महाराज गुले एक दृष्टांत सांगायची आणि ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करूया. पंढरपूरला एक आजीबाई होत्या आणि भगवान परमात्म्याच्या अखंड भक्तिवृत्ती भगवंताकार. भक्तियोगामध्ये भगवदर्पण भक्तियोग नावाचा एक भक्तियोग आहे. आपण जे काही करावं ते परमात्म्याला समर्पण करण्याची भावना असावी. अहंकार नको आणि फलाची इच्छा नको. ते परमात्म्याला प्राप्त व्हावं अशा प्रकारचा भाव असला त्याचं नाव आहे भगवदर्पण भक्तियोग. त्या आजीबाईंचा तो भक्तियोग होता. बराच काळ ती साधना होती. कोणतंही काम झालं की पांडुरंगार्पण मस्तू असं म्हणायचं त्याने. परिणाम असा झाला त्या साधनेमध्ये अशी एक शक्ती प्राप्त झाली. आजीबाई उठल्या उठल्या काकडा वगैरे सगळं म्हणायच्या, घर झाडायच्या आणि फड्यावर तो केर घ्यायचा. ओकरड्यावर टाकत असताना सुद्धा पांडुरंगार्पण मस्तू असं म्हणायचे. प्रकार असा होऊ लागला. भगवान पांडुरंग परमात्म्याची महापूजा केल्यानंतर सुद्धा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा तो केर भगवंताच्या अंगावर पडायला लागला. पुजारी विचार करू लागले, इतका कडेकोट बंदोबस्त आहे आणि हा केर येतो कुठून? शोध करता करता कळालं की कोणीतरी एक आजीबाई आहे आणि त्या आजीबाईचा भगवदर्पण हा भक्तियोग सिद्ध झाला आहे. आणि त्याच्यामुळे पांडुरंगार्पण मस्तू म्हणते ते चांगलं असो, विहित असो, निषिद्ध असो, भगवंताला अर्पण. वन्यशी ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया जिरो दे तैसी शून्य माझी. अशा प्रकारचा भक्तियोग तिचा सिद्ध झाला आहे. पुजाऱ्यांनी येऊन प्रार्थना केली, आजीबाई तुम्ही पांडुरंगाचे उपासक भक्त आहात, देवाला चांगलं द्यावं का खराब द्यावं? चांगलं द्यावं. आणि केर टाकताना तुम्ही पांडुरंगार्पण मस्तूच म्हणताय, चांगलं नाही आहे. पण पडले वळणे इंद्रिया सकळा. हो बाबा म्हणायचं पण ते विसरायचं आणि केर झोकून टाकताना पांडुरंगार्पण मस्तू असं म्हणायचं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा सांगितलं. आजीबाईच्या काही लक्षात राहीना. पुजाऱ्यांना राग आला आणि आजीबाईच्या गालात एक भडकवली. आता लक्षात राहील का? आजीबाईने लागलीच पांडुरंगार्पण मस्तू. पुजाऱ्यांना वाटलं आता आपलं काम झालंय, गालात भडकवली आहे, आता आजीबाई पांडुरंगार्पण मस्तू म्हणणार नाही केर टाकताना. आणि येऊन पांडुरंगाकडे पाहता तो ज्या आजीबाईच्या गालात भडकवली होती पांडुरंगाचा तो गाल सुजला गेला. कारण जे जे आपण करावं ते परमात्म्याला प्राप्त होतं. पण ती आपल्या हृदयाची अवस्था अत्यंत सेवेच्या माध्यमातून उंचीची अवस्था असावी लागते. आणि त्याच वेळेला जे भगवान सांगतात चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या ते सगळं मला समर्पण करा. आणि मला का समर्पण केलं की मी ते मला ग्रहण होतं. हो,
एका पर्वकाळामध्ये रुक्मिणी साहेब भगवान परमात्म्याच्या सगळ्या पत्नी आल्या होत्या, इकडून गोकुळातल्या गोपी आल्या होत्या, त्यामध्ये राधा मातासुद्धा आलेल्या होत्या. भगवान परमात्मा नेहमी राधा 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 आठवण करायचे. रुक्मिणी साहेबांना वाटायचं मी एवढी पट्टराणी आणि माझ्यापेक्षा कोण राधा आहे. स्नान करण्याकरता त्या पर्वकाळात आलेले होते आणि राधा मातेला रुक्मिणी साहेबांनी आपल्या महालात बोलवलं आदरातिथ्या करता. आणि बोलवल्यानंतर कडक अशा प्रकारचं सळसळतं दूध तसाच ग्लास राधा मातेला पिण्याकरता दिला. पिण्याकरता दिल्यानंतर अस्वायसा कोठे आठवची नाही देहेच विदेही भोगुदशा या आठवात आणि या वृत्तीमध्ये राधा मातेने ते दूध घटघटघट पिऊन टाकलं. रात्रीची वेळ रुक्मिणी असा भगवान कृष्ण परमात्म्याचे पाद संवाहन करण्याकरता गेल्या. पाहता तो पायाला टपोरे फोड. राधा माता भगवान रुक्मिणी साहेब विचारतात, देवा तुमच्या एवढ्या कोमल पाळवाला कोणत्या दुष्टानं एवढा अशा प्रकारची शिक्षा केली आहे. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले, रुक्मिणी तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे. मी असा त्रास देईन कसं काय शक्य आहे. तेव्हा भगवान म्हणतात, श्रीराधिकायां हृदयारविंदे पादारविंदम विराजते मे अत्योष्ण दुग्धम प्रतिपानतोंग्रा उच्छालकासे मम प्रोच्छलंती. तू गरम गरम दूध दिलं ना, राधा मातेने काही विचार केला ते गड पिऊन टाकलं आणि तिच्या हृदयात माझे पाय त्या पायावर दूध येऊन पडलं आणि म्हणून फोड आले. तू का म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता असं सिद्धांताचं चिंतन जगद्गुरु तुकोबांनी अभंगामध्ये प्रगट केले. आपल्या जशा भावना आहेत यो यो याम याम तनुम भक्ता श्रद्धेयार्चितुमिच्छति तस्य तस्याचराम श्रद्धाम तामेव विददाम्यहम. भगवान म्हणतात, भाव तुम्ही जैसा माझ्या ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी. या सिद्धांताप्रमाणे जाने जाने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव धरिले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. नियोजित वेळेप्रमाणे आपले चिंतन सेवेची वेळ संपलेली आहे. एक 5 मिनटं माझ्या अंतःकरणातला एक भाव आपल्या पुढे प्रकट करणार आहे. तो भाव असा आहे, आपण सर्व उपस्थित मंडळी सतोगुणी आहात, तुम्हाला अंतःकरण वंदन. पण एक भाव असा सांगायचा आहे की आपल्या देशाची उंची एका काळामध्ये इतकी होती, एतदेश प्रसूसस्य सकाशात अग्रजन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसाने यावे आणि अध्यात्माचे धडे आपल्या भारत देशात घ्यावे अशी उच्च अशा प्रकारची आपली भूमी. मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आणि आपली संस्कृती खाली आली आहे. बातम्या ऐका, वाचा पेपर, नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण चाललंय. कुठं हा देश? कोणावर जबाबदारी आहे? कोण सुधरेल याला? हे सुधारण्याकरता आपण जे सतोगुणी मंडळी आहात या आपणा सर्वावर जबाबदारी आहे. माता भगिनीवर जबाबदारी आहे आणि भाविकावरही जबाबदारी आहे. शास्त्रकार असं सांगतात, माता वैरी पिता शत्रू येन बालोन पाठिता. बालपणामध्ये सुसंस्कार देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून असं मी म्हणेन माता भगिनींना, प्रत्येक रविवारी आपल्या बालकाला हरिपाठातला एक एक अभंग पाठ करायला हवा. 27 रविवारामध्ये अभंग पाठ होऊन जाईल. काय वाईट आहे? आणि आपल्याजवळ व्यवस्था नसेल, आम्ही स्वानंद सुनायचे सद्गुरू जोग महाराज
आळंदी वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी स्थापन केलेली आहे. जवळजवळ 10-12 वर्ष झाले. सध्या 150 मुलं आहेत. संस्था सकाळचा नाश्ता देते, दुपारचं संध्याकाळचं जेवण शेगावकर गजानन महाराजांची संस्था देते. आणि संस्थेचं तत्त्व आहे, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, सरकारचं अनुदान नाही, संस्था मागतही नाही. भाविकांच्या आणि देणगीवर संस्था व्यवस्थित चालते. तिथे देखील आम्ही 7वीपासूनची पुढची मुलं स्वीकारतो आणि त्यांना एका बाजूला शाळा शिकावी द्यावी आणि राहिलेल्या वेळेमध्ये आपले वारकरी संस्कार शिकावेत. आपल्या भागामध्ये अशी काही संस्था असेल, मला वाटतं ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक संस्था आपल्या पत्रिकेवर नाव आहे, राशीन आणि भजनी मंडळ आहे. ठीक आहे, चांगली हरकत नाही. तेव्हा कमीत कमी संस्कार देण्याकरता जर सोय नसली तर कमीत कमी उन्हाळा सुट्टीमध्ये शिबिरं घ्यावी. प्रकाश महाराजसारखी मंडळीत गायक आहेत, असे मृदंगवादक आहेत. 1 महिनाभर मुलांनी फार झालं तर गावातल्या गावात शिबिर घ्यावं. मुलांनी घरी जेवण करावं, घरी राहावं, संध्याकाळच्या वेळा 2 तास मंदिरामध्ये यावं आणि आपले संस्कार घ्यावेत. संस्काराची फार मोठी प्रभावी परिणाम आहे. आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेतले. आता थोडं व्याप वाढला म्हणून बंद झालं. 400 मुलं जमा करत होतो आम्ही, 11-12 शिक्षक. एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो. कीर्तन संपल्यानंतर एक तरुण दर्शन होऊन खाली बसला. म्हटलं, मला महाराज ओळखलं का? असं खोटं कसं बोलावं? साहेब नाही ओळखलं तुम्हाला? अहो मी साहेब नाही, तुमच्या शिबिरातला विद्यार्थी आहे, बबलू आडनावाचा. मग लक्षात आलं, खोड्या करणारा बबलू का? हां हां, तो मीच आहे. इथं काय करता? मी अंधेरीला इंजिनियर आहे. विचारलं, बाबा तुम्हाला आम्ही 1 महिनाभर जे दिलं ते सांभाळलं का तुम्ही? ते सांगितलं, महाराज रोज विष्णू सहस्रनाम 15वा अध्याय हरिपाठ म्हटल्याशिवाय जिभेला पाणी लावत नाही. आणि मुंबईसारख्या ठिकाणी तंबाखू तर सोडा, पण सुपारीचं वास नाही आम्हाला. म्हटलं कमवली आहे मी. असा समाज निर्माण करण्याची गरज आहे आणि त्याकरता आपण लक्ष घ्यावं. आपली पुढची पिढी सुधारावी आणि चांगली जर सुधारली गेली तर समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या संपतील. मी असं म्हणेन, न होऊ द्या तुमचा मुलगा कीर्तनकार, न होऊ द्या कथाकार, न होऊ द्या मृदंगवादक, न होऊ द्या गायक, पण उत्कृष्ट अशा प्रकारचा निर्व्यसनी सज्जन सात्विक नागरिक बनावा. याची आवश्यकता आहे देशाला महाराज. याकरता ही सूचनेची आपण दखल घ्याल आणि याचा आपल्याकडून आचरण घडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून भगवती जगदंबा मातेच्या शरणारविधी झालेली चिंतन सेवा समर्पण करत असताना तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल